सावीची माफी मागायला लागेल. काय माफी? ते पण या येडीची? अडलंय माझं खेटर. धैर्य. बस. आता मला किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याचा काही फायदा होणार नाहीये. तू सुद्धा निघित ना. सगळं सगळं ठीक आहे. तू तू शांत हो. गेले ते गेले ते. शांत हो बाळा, शांत हो. अरे तू पाणी दे. सावी सावी ठीक आहे सगळं. शांत हो. तू तू पाणी घ्या आधी. पाणी. अगं, तू का रडतीयस? तुझी काही चूक नाहीये. ते दोघं वाईट आहेत. मी नाही सांडवलं ते 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 चुकून चुकून सांडलं. सॉरी सॉरी सॉरी. त्यांना पण सॉरी म्हणू. मी चुकून सांडवलं. तू का सॉरी म्हणतेस? मी सांगितलं ना तुझी काही चूक नाहीये. ते दोघच वाईट आहे. तू शांत हो. तू रडू नको बरं. ते ओरडले ओरडले. मी माझं चुकलं. सावी तू तू रडू नको. हे बघ तू रडली ना तर मी पण रडेन ना. नाही, तू 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 नको रडू. मला वाईट वाटलं. ते ओरडले मला. सावी सावी ते वाईट आहेत ना म्हणून ओरडले. आपण नाही लक्ष द्यायचं. आपण तुझ्यासाठी आईस्क्रीम आणायचं का? नको. मला वाईट वाटलं. ते ओरडले. वाईट मला पण वाटलं पण सोडून द्यायचं. मला वाईट वाटलं. आपण की नाही आता एक गंमत करणार आहोत. गंमत? हो गंमत. आता आपण काय करणार आहोत माहितीये का? काय करणार आहे? आता इथं चित्रकलेची स्पर्धा होणार आहे. आणि जो कोणी छान चित्र काढेल ना त्याला मोठं बक्षीस मिळणार आहे. आर्या तू काढणार आहेस ना चित्र? हो. आमची सावी पण काढणार आहे. हो ना सावी? तू बक्षीस काय देणार आहे? ते आत्ताच कसं सांगणार बरं? ते तर सरप्राईज आहे ना. चला 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 पटकन आता चित्र काढायला सुरुवात करा. बसा इथं. या या या. हे घ्यायचे. हे तू घे. नी काढ चित्र. मी तर मस्त पैकी ड्रॉइंग काढणार आहे. एकदम छान.
राजू तुझ्या आगावपणामुळे मला हे असे तुला बांधून ठेवा लागले आणि तुझ्यावर बारीक लक्ष ठेवा लागले. हे आवर आणि गिळ पटापट ते. उठ 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 गिळ. आई, हे दोघं ना आता डोक्यात जायला लागलेत माझ्या. त्या 2 फालतू सह्यांसाठी तो दादा सावीच्या अंगावर धावून गेला. परत जर त्यानं असं काही केलं ना तर मी त्याला. आई, काय झालं? एवढ्या कसल्या टेन्शन मध्येस? काय असणार अजून? सावीचीच काळजी वाटते. झोपच उडाली बघ माझी आता. कधी बरी होणार, या सगळ्यातनं कधी बाहेर पडणार, माझ्या मुलाचा संसार सुखाचा होईल की नाही, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आहेत. हे बघ, डॉक्टरनी झोपेच्या गोळ्या दिल्यात. बघू त्या घेऊन तरी झोप लागते का.